नमस्कार मंडळी, ओम शांती. तर आपण पाहत होतो आनंदी जीवनशैली आपण नव्यानं शिकून राहिलेलो आहे आणि ते शिकवण्यासाठी धर्तीवरून परमात्मा यांच्या तनाद्वारे अवतरित होऊन आपल्याला हे ज्ञान शिकवत आहे. म्हणून या पद्धतीला म्हटलेलं आहे राजयोग. या राजयोगामध्ये आपल्याला आज परमात्मा इथे शिकवत आहे की राजयोगाद्वारा अष्टशक्तियोगी प्राप्ती. हा जो आपण राजयोग शिकत आहे, या राजयोगाच्या अंतर्गत हा शिकून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, तर ह्या 8 शक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. बघा, हा काय दाखवलेला आहे, कासव. कासवाच्या अंगी एक गुण असतो. कुठला गुण आहे कासवाच्या अंगी? तो त्याचे इंद्रिय बाहेर काढून चालतो फिरतो, परंतु जेव्हा त्याला कुठेतरी संकट वाटते तेव्हा तो काय करतो, त्याचे इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो. म्हणजे जे काही त्याचा विस्तार त्यांनी केला होता इंद्रियांचा, त्या विस्ताराला संकीर्ण करू शकतो. इथे दाखवलेलं आहे विस्तार को संकीर्ण करने की शक्ती. ही शक्ती आपल्यामध्ये येते. बघा, आपल्या ही कधीकधी एखादी गोष्ट घडते आणि ती घडल्यानंतर आपण त्याचा विस्तार करत राहतो. असं काऊन झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, किंवा असं केलं असतं तर तसं झालं असतं, तसं केलं असतं तर असं झालंच नसतं. हे जे काही घडून गेलेल्या गोष्टीचा आपण विस्तार कितीही करू शकतो, आहे ना. म्हणून विस्तारच जर करत बसलं, निगेटिव्हली जर आपण विस्तार करत बसलो तर काय होईल, आपलं डोकं दुखायला लागेल, आहे ना. त्यानंतर आपले जे आप्तसंबंध असतात याच्यामध्ये सुद्धा दुरावा येईल. म्हणून विस्तार न करत बसता विस्ताराला संकीर्ण करता आलं पाहिजे आपल्याला. ही शक्ती या राजयोगाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. आपण काल पाहिलं होतं ना की ड्रामा दर 5000 वर्षानंतर प्रत्येक गोष्ट रिपीट होते आणि म्हणून आपल्याला हे नॉलेज आपण तिथे वापरतो. जे झालं ते ठीक आहे, जो हुआ वो अच्छा हुआ, आणि ती गोष्ट आपण तिथेच सोडून देतो, ती पुढे नेत नाही. म्हणून आपले पुढचे जे कर्म आहे हे कर्म खुशीनं आनंदानं आपण करू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती आपल्यामध्ये या राजयोगाच्या माध्यमातून तयार होते. नंतर दुसरी शक्ती आहे समेटण्याची शक्ती. इथे बॅगेज दाखवलेलं आहे. समेटलं यांनी बॅगेज, कारण यांना प्रवासाला जायचं आहे. कुठेही प्रवासाला जर दूरवर जायचं असेल तर 1-2 महिन्यापासून आपण त्या जुळवाजुळव करत असतो. हा सुद्धा आपला मनुष्य जन्माचा प्रवासच आहे मंडळी. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण करत असतो आपल्या जीवन जगण्यासाठी, जसं की नोकरी करतो, व्यवसाय करतो, याच्यासोबतच आपण जे जगून राहिलेलो आहे हे आपल्यासाठी आपण किती जगतो. कर्तव्य तर आपल्या सर्व बजावायचीच आहे, पण जर आपण आनंदी असलो तर सर्व कर्तव्य आपण कसे बजावू, आणि जर नाराज होत गेलो तर कसे बजावू आपण कर्तव्य, है ना. म्हणून आपल्याला थोडा वेळ समेटून नोकरी, धंदा, व्यवसाय, आपले कामं हे सोडूनही आपण थोडा वेळ आपल्यासाठी जर दिला तर ह्याला म्हटलेलं आहे समेटणे की शक्ती. म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्ही तुमचे कामं समेटून घेतले आणि थोडा वेळ आपल्यासाठी तुम्ही दिला तर याच्यामध्ये आपल्याला ही शक्ती प्राप्त होते, समेटणे की शक्ती. आणि मग आपण थोडा वेळ आपल्यासाठी दिल्यामुळे आपली जी डिस्टर्बन्सची अवस्था होती, जे एका कामामुळे आपण डिस्टर्ब होऊन दुसरं कामा बिघडून जायचं, हे बिघडत नाही. तर अशा रीतीनं आपण ही समेटणे की शक्ती आपल्यामध्ये तयार होते. तर पुढील शक्ती आपल्याला या राजयोगाच्या माध्यमातून मिळते, सहनशक्ती. बघा मंडळी, सहनशक्तीची आपल्याला प्रत्येक ठिकाणी आवश्यकता असते, आहे ना. आपण बऱ्याच ठिकाणी जेव्हा वारंवार गोष्ट आपल्याशी निगडीत रिपीट होते, किंवा कधीकधी असं वाटते आपल्याला, शेवटी आपल्या तोंडातून शब्दही निघतात
की या घरात का सहन करायचा ठेका का मीच घेतला आहे का, किंवा कितीक सहन करावं, आता माझी सहनशक्ती संपली, मी एकटं सहन करू काय, बाकीचे लोक दिसत नाही का यांना, ऑफिसमध्ये पण आपल्या अशा गोष्टी आपल्या निघतात, सहनशक्तीचा आता माझा अंत झाला. म्हणून परमात्मा आपल्याला ह्या ठिकाणी सहनशक्ती म्हणजे काय आहे हे आपल्याला पहिले मुळात सांगतात. बघा, हे उदाहरण बघूया आपण की काय सांगितलेलं आहे. सहनशक्ती कशाला म्हणावी, तर हे आंब्याचं झाड आहे, हा मुलगा त्या झाडाला दगड मारत आहे आंबे मिळवण्यासाठी. मग झाड काय करते, तो दगड झाडाला लागतो, म्हणून झाड त्याला काय देते, आंबाच देईल ना, कारण त्याच्याकडे आंबाच आहे. म्हणून बघा, या मुलाने दगड मारला तरी आंब्याने गोड आंबा त्याला खाऊ घातला. ह्याला म्हटलेलं आहे सहनशक्ती. म्हणजे विपरीत परिस्थिती आपल्यासमोर आली आणि ती आपण जर हर्षित मुखानं सहन केली, ती जी शक्ती आहे ती आहे सहनशक्ती, पॉवर टू टॉलरंट. तर पुढची शक्ती पाहूया आपण, समानेकी शक्ती. बघा, इथे समुद्र आहे आणि समुद्राला अनेक नद्या इथे येऊन मिळतात आहे. आता नद्या जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा समुद्रात नद्यातलं, समुद्र असं म्हणतो का की बा स्वच्छच पाणी द्या मला, कारण नद्या वाहून आणताना कचरापट्टीसुद्धा वाहून आणतात. मग समुद्र काय करतो की जसं काही त्यांचं पाणी असेल ते सगळं पाणी स्वीकार करतो, आणि कितीही नद्या कितीही पाणी समुद्रात दिलं त्यांनी तरी समुद्र हा सर्व नद्यांना सामावून घेतो, आणि मग त्याच्या आतमध्ये जे काही कुडाकर्कट आलं असेल तो त्याच्या लहरींनी किनाऱ्याला लावतो. अशा रीतीनं समुद्राजवळ जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या सर्वांजवळसुद्धा आहे, आणि ती शक्ती इथे राजयोगाच्या माध्यमातून आपल्या त्या शक्तीमध्ये वाढ होते आणि आपण इतरांना सामावून घेऊ शकतो. आपल्या आजूबाजूला जे वेडेवाकडे पद्धतीनं वागणारे लोक आहे त्यांना आपण समजून घेऊ शकतो, आणि समजून घेऊन म्हणजे कसं की त्यांच्यापासून आपण डिस्टर्ब नाही होत, आणि आपला आनंद हा त्यांनी वागणूक जी काही वेगळी केलेली आहे त्याच्यावर आपला आनंद अवलंबून नसतो. आपण स्वतः आनंदी राहतो आणि आपण इतरांनासुद्धा आनंदी ठेवतो. याला म्हटलेलं आहे सामावून घेण्याची शक्ती. पुढची शक्ती पाहू आपण, परखण्याची शक्ती. ह्या राजयोगाच्या माध्यमातून आपल्याला परखता येते. आता ही अंगठी आहे, ही अंगठी कशाची आहे, पितळची आहे की सोन्याची आहे, कोण सांगेल, आहे ना. आपण सोनाराच्या दुकानात जातो की नाही, आणि सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर सोनाराजवळ आपण जर जे सोनं दिलं तर तो लगेच घेऊन घेतो का, एवढं झालं बा इतके रुपये तुम्ही घेऊन जा, काय करतो तो ते सोनं त्या दगडाला एका घासून पाहते, आणि घासल्यानंतर पाहते तो हां काही हरकत नाही, हे असं काय करतो तो परखतो. तो दगड जर आपल्याजवळ दिला तर आपल्याला परखता येईल का हे सोनं आहे की पितळ आहे, नाही. ती शक्ती परखण्याची त्या सोनाराजवळ आहे. तशी शक्ती आज आपल्याजवळ कधी कधी गायब होते ती शक्ती पहा. कारण चांगलं काय आहे, समर्थ काय आहे, व्यर्थ काय आहे, आपल्यासाठी हानिकारक काय आहे, आपल्यासाठी फायद्याचं काय आहे ना, ह्या गोष्टी आपण परखू शकत नाही. आणि म्हणून परमात्मा असं ज्ञान देतो की ज्या ज्ञानाच्या अंतर्गत आपण इथे परखू शकतो की जे समर्थ आहे ते समर्थ गोष्ट आपण केल्याशिवाय राहत नाही, आणि जे व्यर्थ आहे ते व्यर्थ गोष्ट आपण सोडल्याशिवाय राहत नाही. आणि अशी परखण्याची शक्ती आपल्यामध्ये या राजयोगाच्या माध्यमातून तयार होते. पुढील शक्ती आहे निर्णय शक्ती. बरेच वेळा आपल्याला हे समजते किंवा ही गोष्ट आपण करायला नाही पाहिजे, परंतु तरी
त्याच्यावर आपण ठराविक निर्णय नाही घेऊ शकत, करावं की नाही, करावं की नाही, करावं की नाही, याच्यातच बराचसा वेळ आपला निघून जातो. आणि कधीकधी बघा, निर्णय आपल्याला तातडीनं घ्यावे लागतात. ती निर्णयशक्ती जर आपली स्ट्रॉंग असेल तर आपले जे निर्णय आहेत, या निर्णयांवर आपलं पुढील भविष्य अवलंबून असते. एकदा का निर्णय चुकला तर पुढे ते चुकत जाते. अशी निर्णय करण्याची क्षमता या राजयोगाच्या माध्यमातून तयार होते. तराजू दाखवलेला आहे, काय करावे काय नाही करावे, म्हणजे एक खाली होते एक वर होते, काही खाली होते एक वर होते, असं न होता स्टेबल माइंड, त्याला काय म्हणता येईल, स्टेबल माइंड, अचूक निर्णयशक्ती आपल्याला या राजयोगाच्या माध्यमातून इथे मिळते. त्यानंतर पुढील शक्ती बघूया, सामना करने की शक्ती, पॉवर टू फेस. आता इथे असं काही ज्ञान मिळते. आता इथे चित्रात दिलेलं आहे बघा, इथे डेड बॉडी दाखवलेली आहे ना. म्हणजे असा काही दुःखद प्रसंग आपल्यावर जर काही आला, किंवा असे काहीतरी प्रसंग आपल्यावर आले की ज्या प्रसंगामुळे, जसं की आज रोजी प्रसंग आहे ना, हे जे एक महामारी निघालेली आहे, सर्वजण भयभीत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण दुःखी न होता, विचलित न होता, आपण त्या परिस्थितीचा हसत मुखानं सहर्ष स्वीकार करतो. दोन हात, आपण म्हणतो ना, दोन हात करतो त्या परिस्थितीशी. तर अशा रीतीनं आपण सामना करणे की शक्ती आपल्याला इथून राजयोगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये तयार होते. तर बघा, आता जर पाहिलं आपण, सर्वात महाग गोष्ट काय आहे? सोनं आहे ना, कोणाला वाटेल हिरे आहे. पण मंडळी, याच्याही पेक्षा काहीतरी महाग आहे. काय असेल बरं, सांगू? तर तो आहे आपला वेळ. कारण वेळ ही अशी गोष्ट आहे ना, की जी गोष्ट एकदा निघून गेली की पुन्हा येत नाही आपल्या आयुष्यात. म्हणून टाईम इज मनीसुद्धा म्हणतात. आता बघा, आजची कंडिशन जर पाहिली तर आज प्रत्येकजण आपापल्या तालामध्ये जगत आहे. इथे कोणालाच दुसऱ्यासाठी वेळ नाही. सगळेजण आपण धावून राहिलो. सुखशांती आनंद पुढे पळून राहिलं, आपण त्याच्या मागे धावून राहिलो ना. आज एखादा कोणी जर दिसला आपल्याला, त्याला मदत करावीशी वाटली, तर ती मदतसुद्धा आपण आज करू शकत नाही. असा काळ इथे आलेला आहे. परंतु मंडळी, ह्या राजयोगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये अशी शक्ती तयार होते की जी सहयोग करायची शक्ती आहे. ही सहयोग करायची शक्ती बघा, इथे दाखवलेला आहे गोवर्धन पर्वत. जसं त्या कृष्णाने उचलला होता. कृष्णाच्या एकट्यामध्ये सामर्थ्य नव्हतं उचलायचं, होतं, परंतु काय केलं, सर्वांची तेथे बोटं लागली आणि सर्वांनी मिळून हा दुःखरूपी, हा कलियुगरूपी डोंगर आपण इथे उचलायचा आहे. आणि राजयोगाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये ती पॉवर तयार होते की तुमचा जो अमूल्य वेळ आहे, जो सर्वात महागडी गोष्ट वेळ आज रोजी, हा तुम्ही स्वतःचा संसार सांभाळून इतरांच्या जीवनात कशी खुशी आनंद मिळेल यासाठी तुमचा वेळ तुम्ही हा नक्कीच देऊ शकता. हे राजयोगाच्या माध्यमातून इथे सहयोग करण्याची शक्ती आपल्यामध्ये तयार होते. आता अशा ज्या आपण शक्ती किती पाहिल्या, विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती, दुसरी आहे समेटणे की शक्ती, तिसरी आहे सहनशक्ती, चौथी आहे समाने की शक्ती, पाचवी आहे परखणे की शक्ती, सहावी आहे निर्णय करने की शक्ती, सातवी आहे सामना करने की शक्ती आणि आठवी आहे सहयोग शक्ती. अशी ह्या राजयोगाच्या माध्यमातून परमात्माजवळून ताकद घेऊन, परमात्माजवळून शक्ती घेऊन आपल्यामध्ये ह्या अष्टशक्त्या धारण होतात. आणि जर ह्या अष्टशक्त्या आपल्याजवळ असल्या, त्याला म्हटलेलं आहे सर्वशक्तिमान, मग त्याला काय कमी आहे? मग खुशी आनंद प्रेम जिव्हाळा कुठे जाईल? ह्या शक्त्या जर आपल्याजवळ आहे तर खुशी आनंद जिव्हाळा आहे. आणि जर ही शक्ती नाही आहे म्हणून आपल्याला दुःख अशांती चिंता आहे. तर अशा रीतीनं आपल्यामध्ये ह्या अष्टशक्त्या तयार होतात. जसं की गायन आपण ऐकलेलं आहे देवींचं,
देवींना हात किती असतात? आलं आहे ना मन अष्टभुजाधारी, 8 हातधारी देवी आपण पाहिलेली आहे मंडळी मूर्तीमध्ये, चित्रामध्ये. पण प्रॅक्टिकलमध्ये असे 8 हातवाली कोणी असेल का हो? असेल तर मग ती कसं व्यवहार करत असेल? हे सिम्बॉलिक आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की अष्टभुजा. भुजा कशानं म्हणतात आपल्याला? आहे ना, आपण म्हणतो आपल्या अंगात काय ताकद आहे, भुजा, पॉवर, असं दाखवतो. म्हणून ते अष्टभुजा म्हणजे अष्टशक्ती आपल्याला परमात्माजवळून इथे प्राप्त होतात. तर ह्या राजयोगाच्या माध्यमातून आणखी आपल्यामध्ये काय तयार होते? तर बघा इथे चित्रात दाखवलेलं आहे, जीवन कमल पुष्प समान कैसे बने. हे जीवन आपलं कमल पुष्पासारखं होऊन जाते. जसं की कमळामध्ये काय दाखवलेलं आहे, काय गुण आहे कमळामध्ये? चिखलात राहते पण चिखल त्याच्यावर राहत नाही, आहे ना. तर आता इथे बघा, पहिले दुःखी अशांत परिवार असतो. हे बघा, ही बाई भांडत आहे, हा हिचा नवरा इकडे दारू पित आहे आणि भांडण करताना स्वयंपाक सुरू आहे, तेच मुलं स्वयंपाक खातात, मुलंसुद्धा कसे निघतात, भांडखोर इथे तयार होऊन राहिलेले आहे. अशा दुःखी आणि अशांत परिवाराला जेव्हा एक ब्रह्मकुमार येऊन हे ज्ञान सांगतो की तुम्ही हा कोर्स करा, हा राजयोग तुम्ही केला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये सुख शांती आनंद राहील. मग हे लोक हे राजयोगाचा कोर्स करतात, यांना समजते की आपण एक आत्मा आहे, परमात्मा कुठे आहे. आणि हे असं त्यांना ज्ञान आणि सहज राजयोगाची विधी समजल्यामुळे हे रोज ती विधी सेंटरवर जाऊन घेतात. त्यांच्या जीवनात सुख शांती यायला लागते आणि कार्यव्यवहार करताना हे परमात्माच्या आठवणीत करतात. अष्टशक्त्या यांना प्राप्त झाल्यामुळे ज्या ज्यावेळी जी शक्ती वापरायची आहे ती ते वापरतात आणि जीवन सुखमय शांतमय बनते. ही बाईसुद्धा शांततेनं स्वयंपाक करते, प्रभूच्या आठवणीत स्वयंपाक करते आणि हे मुलंसुद्धा प्रभूच्या आठवणीत जेवण करत आहे. आणि अशा रीतीनं जो हा अशांत आणि दुःखी परिवार होता तो आज इथे शांत आणि सुखी परिवार झालेला आहे. असं कमळ पुष्पासारखं आपलं जीवन ह्या राजयोगाच्या माध्यमातून बनते मंडळी. आता आपण हे 7 दिवस झाले आपण इथे ऐकत आहे की परमात्मा अवतरित झाले, त्यांनी आपल्याला ज्ञान सांगितलं. मग तुम्हाला असं कदाचित डाऊट वाटलं असेल किंवा काही तुम्हाला असे ज्ञानाचे काही इथे शब्द ऐकायला मिळाले की जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकले नाही. मग तुम्हाला असं वाटत असेल की बा हे सांगून राहिले हे सत्य कशावरून, किंवा हे तर कुठल्या शास्त्रात आणि वेद पुराणमध्ये लिहिलेलं नाही आहे, हे तर त्याच्या बाहेरचं नॉलेज आहे. मग आम्ही विश्वास कसा करायचा हो? तुम्ही एवढं सांगून राहिले, याला पुरावा काय आहे तुमच्याजवळ? तर मंडळी, तो पुरावा आहे मी स्वतः. तुम्ही जर माझ्याविषयी बहुतेकांना माहीत असेल किंवा तुम्ही जर विचारलं तर सगळ्या जनसामान्यांना माहीत आहे, मी स्वतः पहिले 14 वर्षापूर्वी 24 तास दारूच्या नशेत राहत होतो आणि दुःख आणि अशांत असा माझा परिवार होता. परंतु आज रोजी 14 वर्षापासून हे ज्ञान घेत आहे आणि या ज्ञानाच्या माध्यमातून हळूहळू माझा सुखमय आणि शांतिमय परिवार इथे बनलेला आहे. हे वास्तव आहे. आता हे काही कुठल्या ग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाही, ना कुठल्या पोथीमध्ये सापडणार नाही, परंतु हे ज्ञान दिवसेंदिवस पदोपदी क्षणोक्षणी मी उपयोगात आणत आहे, माझ्या उपयोगात पडत आहे. आणि नुसतं मी एकटा नाही तर असे असंख्य हजारो नाही लाखो लोक आहे की ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या संसारामध्ये ते आज रोजी सुख शांतीनं नांदत आहे. तर अशा रीतीनं हा राजयोगची आपण 7 दिवसाचा कोर्स इथे आपण केलेला आहे. आता याच्यात जे पुढचे गोष्टी आहे, परमात्म्याने दिलेले महावाक्य आहे, हे महावाक्यसुद्धा आपल्याला इथे उद्यापासून ऐकायला मिळणार आहे की ज्या महावाक्यामुळे आपल्या आतमधले जे हे दुर्गुण आहेत, हे दुर्गुणांवर विजय कसा मिळवायचा ही विधी त्या महावाक्यांमध्ये दिलेली आहे. ती आपण उद्यापासून पाहणारच आहोत. तर मंडळी,
हा जो राजयोग आहे हा सहज राजयोग आहे. याच्यासाठी आपल्याला उपवास करायची गरज नाही, पुण्यात जंगलात जाण्याची गरज नाही, ना आपल्याला कुठला आपला संसार सोडण्याची गरज नाही. आपल्या लेकरं बाळांमध्ये मुलांमध्ये राहून हा आपण राजयोग करू शकतो. आणि याची प्राप्तीच ती आहे. म्हणतात ना, वो नाव तट से बंधी लहरों की कोई मनमानी न हो. वो नाव तट से बंधी लहरों की कोई मनमानी न हो. नाव को उस पार जाने में कोई परेशानी न हो. नाव को उस पार जाने में कोई परेशानी न हो. हे माझे याद रखना, हे माझे याद रखना, नाव तो पानी में हो पर नाव में पानी न हो. और इस तरह संसार में बसो लेकिन फसो मत. आणि अशा रीतीनं आपण हे ज्ञान रोज 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 घेऊन आपलं जीवन सुखमय शांतमय जीवनमुक्त स्थितीमध्ये आपण हे आनंदानं जगू शकतो. ओम